तिन्ही पक्षाच्या आपल्या मित्र पक्षाच्या महायुतीच्या मला वाटतं 14 तारखेला जिल्हा पातळीवर आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे मेळावे होत आहेत। खरं म्हणजे गेले 1.5 वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक भागात संपूर्ण राज्यामध्ये अनेक दौरे मी केले, अनेक भूमिपूजन लोकार्पण करत असताना अनेक नवीन प्रकल्पांचे शुभारंभ केले आणि त्यामुळे मला सगळेच लोक आपले पक्षाचे संघटनेचे नेते उपनेते मंत्री मला सांगत होते की आपल्याला शिवसेना संघटना आणि शिवसेनेसाठी देखील आपल्याला वेळ दिला पाहिजे। आपल्याला माहित आहे मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रातच नाही तर या महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रत्येक कार्यक्रमाला इतर आपल्या मित्र पक्षाच्या निवडणुकांना देखील मला जावं लागत होतं आणि म्हणून आज मला खूप आनंद आहे, मला समाधान आहे की या कोकणानं या कोकणी माणसानं बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं, शिवसेनेवर जीवापाड प्रेम केलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तर त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे आणि म्हणून आज आपल्याला ज्यांनी बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे, याचं फार मोठं समाधान मला आज आहे। आणि म्हणून आज या निमित्ताने कोकणवासियांचं दर्शन देखील या ठिकाणी होतंय। आपल्या सगळ्यांना माहित आहे की मुंबई ठाणे हे शिवसेनेचं शरीर जरी असलं तरी सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी ही शिवसेनेची 2 फुफ्फुसं आहे आणि म्हणून शिवसेना इकडे मोठी झाली, वाढली, बाळासाहेबांच्या मागे उभे राहिली, बाळासाहेबांनी तेवढंच प्रेम केलं आणि म्हणून आज शिवसेनेचा हा कोकण हा बालेकिल्ला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।